नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? छानच असणार. नमस्कार मित्रांनो, आज आपण नवरात्र उत्सवातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे घटस्थापना आणि काही प्रभावी गोष्टी जाणून घेणार आहोत. या घटस्थापना केल्यानंतर तुमच्या घरात सुख, शांती, आनंद, संपत्ती आणि आरोग्य नक्कीच वाढेल. तर चला तर आज सुरुवात करूया आजच्या या खास व्हिडिओला. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होऊन घरात देवीचे आगमन, सुख समृद्धी घेऊन येते. घटस्थापने दिवशी मातीमध्ये 7 धान्य पेरल्याने जीवनात नव्या सुरुवातीसाठी शुभ संकेत मिळतात. 9 दिवस तेलाचा किंवा तुपाचा दिवा, तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही इथे दिवा लावू शकता. परंतु तुपाचा दिवा लावला तर देवी प्रसन्न होते आणि आपल्याला शुभ आशीर्वाद मिळतात. घरातील अंधकार नष्ट होतो आणि ज्ञान व शांती प्रकट होते. घटावर नारळ ठेवून देवीची प्रार्थना केल्याने घरात धान्य आणि वैभव वाढते. घटस्थापनेला ठेवलेला नारळ हा देवीला अर्पण करून नंतर काही जण कुटुंबामध्ये हा प्रसाद म्हणून ग्रहण करतात. तर आरोग्य चांगले राहते असं त्यामागचं त्यांचं कारण आहे. तर मला इथे हा प्रकार आवडत नाही. जर तुम्हाला हे पटत असेल तर तुम्ही तसं करू शकता. तर आम्हाला हे पटत नसल्यामुळे मी स्वतः देवीचा नारळ पूजन केलेला तो मी नदीमध्ये प्रवाहित करते. कारण आपण जो 9 दिवस केलेलं पूजन आणि तो नंतर आपण फोडून किंवा खायचा ते मला आवडत नाही आहे. कारण हे नारळ हे आपण देवीचं स्वरूप मानून घटावर ठेवलेलं असतं. म्हणून मी तो इथे प्रवाहित करते. इथे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. तर तुमचं याच्यावर काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. घटस्थापनेला पाण्याने भरलेले कलश ठेवून त्यावर स्वास्तिक चिन्ह काढल्याने घरातील वाईट शक्ती दूर पळतातच. घटस्थापनेच्या वेळी देवीला फळांचा नैवेद्य अर्पण केल्याने घरात गोडवा आणि ऐक्य निर्माण होते आणि टिकून राहते. घटाच्या जवळ जर आपण तुळशीची काही पानं ठेवली तर घरात आरोग्य टिकून राहते. त्यासोबतच आजारपणही दूर जाते. घटाच्या जवळ लाल फुलं ठेवली तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैसा आणि भाग्य आपल्याला लाभते. घटस्थापनेला देवीसमोर अखंड दिवा लावल्याने घरातील कलह, तंटे आणि वाईट ऊर्जा नष्ट होतात. घटस्थापनेला देवीला सुगंधी अगरबत्ती म्हणजेच वास येणाऱ्या अर्पण केल्याने घरात आनंद आणि समाधान टिकून राहते. घटाच्या जवळ तांदूळ ठेवून त्यावर कलश ठेवल्याने घरात अन्नधान्यांची कमतरता राहत नाही. घटस्थापनेला देवीसमोर मध अर्पण केल्याने घरातील संबंध गोडसर होतात आणि कटुता दूर होते. कलश यामध्ये दुधाचे काही थेंब टाकल्याने घरात सुख, समाधान आणि ऐश्वर्य टिकून राहते. घटस्थापनेला देवीसमोर आपण एका कागदावर आपल्या इच्छा जर लिहून ठेवल्या, तो कागद 9 दिवस आपण त्यांचं पूजन केलं. रोज संध्याकाळी आरती म्हणायची आणि लक्ष्मी मातेचा
हा मी जो मंत्र स्वतः दरवर्षी म्हणते आणि माझ्या मनोकामना पूर्ण होतात, तर तो असा आहे जो तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे. ओम महालक्ष्मी दैवे नमः. आणि दुसरा आहे ओम महालक्ष्मीच विघ्नये विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. असे 9 दिवस तुम्ही हा मंत्र जप करा. तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट राहणार नाही आणि प्रत्येक गोष्ट ही आपोआपच होत जाईल आणि तुम्हाला त्याचे काही संकेत मिळत जातील. देवीला लाल गुलाब अर्पण केल्याने प्रेम आणि आपले सौभाग्य वाढते. घटस्थापनेला आंब्याचा पानाचा ढाळा हार तयार करून आपल्या देवघरातील मंदिराला, दरवाजाला आणि कलशावर 5 पानांचा ढाळा नक्की ठेवावा. हा मंगलकारक कलश, त्यामुळे आपल्याला घरातील नकारात्मकता ऊर्जा तर बाहेर जातेच, त्यासोबत आपल्याला संपत्तीमध्ये वाढ होते. देवीसमोर कापूर जाळल्याने घरातील वाईट नजरबाधा, दृष्टी दूर होते. घटस्थापनेला देवीसमोर आरती केली तर घरात सकारात्मकता वाढते. नारळ देवीला अर्पण करून नंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला सर्व कामात यश मिळते. देवीसमोर हा कलशावर ठेवलेला नारळ नाही, हा वेगळा साईडला ठेवलेला नारळ आहे, जो आपण इथे फोडून म्हणण्यापेक्षा इथे आपण तो वाहून तो प्रसाद म्हणून सर्व कुटुंबीय ग्रहण करतात किंवा सहपरिवार घटस्थापनेच्या वेळी शांतीसाठी प्रार्थना केल्यास घरातील मतभेद मिटतात आणि तो ग्रहण करतात. नवरात्रीमध्ये सूर्याला अर्घ्य दिल्याने घरात प्रकाश आणि प्रगती वाढते. जर घरात सतत आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर घटस्थापनेच्या कलशात पिवळ्या अक्षता म्हणजेच तांदूळाला हळद लावायच्या आणि त्याची एक पोटली बनवायची आहे आणि पूजेनंतर तिजोरीमध्ये ठेवाव्या, म्हणजे धनलाभ वाढतो. 9 दिवस पूजेजवळच ठेवावी पोटली, त्यानंतर ती तिजोरीमध्ये ठेवावी. घरातील सदस्यांच्या आरोग्यासाठी घटस्थापनेच्या दिवशी कलशाजवळ तुळशीची पाने ठेवून देवीला अर्पण करावी. नंतर ती सर्वांनी सेवन करायची, म्हणजेच रोगांपासून संरक्षण मिळते, आरोग्य चांगले राहते. घटस्थापनेच्या दिवशी नारळाला मौली किंवा आपण धागा हा लाल कलरचा घ्यायचा आहे आणि तो नारळाला गोलाकार 7 वेळा किंवा 9 वेळा गोलाकार वेढा मारायचा आहे आणि तो बांधायचा आहे. त्यानंतर 9 दिवसांनंतर तो धागा तुम्ही आपल्या स्वतःला किंवा जो कोणी आरोग्य चांगले राहत नसेल त्या व्यक्तीला तो बांधायचा आहे किंवा ज्याची मनोकामना पूर्ण होत नाहीये त्या व्यक्तीला तो बांधायचा आहे. सर्व मनोकामना पूर्ण होतील. गळ्यामध्ये किंवा दंडावर बांधायचा आहे, पायामध्ये बांधायचा नाही. प्रत्येक गोष्ट ही अशक्य असेल तरीही शक्य होईल आणि घरात सौख्य आणि शांती नांदेल. ज्यांना नोकरीची समस्या आहे त्यांनी आपली प्रगती
हवी असेल तर घटस्थापनेच्या दिवशी त्यावेळी म्हणजेच नवरात्रीमध्ये कलशाजवळ पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची. पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची. आणि आपल्या करिअरमध्ये बाधा येत असेल तर ती दूर निघून जाईल. काय होणार आहे? दूर निघून जाईल आणि तुम्हाला यश प्राप्ती होईल. कुटुंबात नेहमीच जर वादविवाद होत असतील तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये गंध आणि कुंकू दोन्हीने कलशाची पूजा करावी, म्हणजे मतभेद नाहीसे होतील. घटस्थापनेला जे आपण धान्य पेरलं होतं ते उगवून आलेलं असतं, म्हणजे त्या दसऱ्याच्या दिवशी ते उगवलेलं रोप देवीला अर्पण करायचे आहेत. त्याच दिवशी दसऱ्या दिवशी देवीला अर्पण करायची आहेत. त्याने काय होतं तर नोकरी आणि प्रत्येक कामात, व्यवसायात प्रगती मिळते. तुम्ही हे करून बघा, तुम्हाला नक्की पटेल ही गोष्ट. जर शिक्षणात काही अडथळे येत असतील तर विद्यार्थ्यांनी नवरात्रीच्या दिवशी पुस्तक आणि पेन कलशाजवळ ठेवून पूजा करावी, म्हणजे लक्ष केंद्रित होते. घटस्थापनेच्या वेळी कलशाजवळ पाणी भरलेला तांब्या ठेवा आणि त्यात थोडा गूळ टाकावा, म्हणजे घरात गोडवा आणि ऐक्य निर्माण होते. घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी कलशावर चंदन लावावे. सुगंधाने घरात सकारात्मकता वाढते. जर व्यवसायात नुकसान होत असेल तर घटस्थापनेच्या दिवशी कलशात 5 सुपाऱ्या ठेवाव्यात, म्हणजेच व्यवसायात स्थिरता येते. घटस्थापनेच्या वेळी कलशात थोडेसे पाणी घालून त्यावर आंब्याची पाने ठेवली तर घरात संपत्ती व समृद्धी येते. मुलीच्या विवाहात उशीर होत असेल तर घटस्थापनेच्या दिवशी कलशावर लाल फुलं ठेवून देवीला प्रार्थना करावी, म्हणजे शुभविवाह लवकर होतो. कलशावर लावलेला धागा, मौली पूजा झाल्यावर घराच्या मुख्य दरवाजावर बांधलेत. नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. घटस्थापनेच्या वेळी देवीसमोर तुपाचा दिवा लावा किंवा अखंड ज्योत. या आयुष्यात आपल्या प्रकाश व ज्ञान वाढवते. आपल्या घटस्थापनेच्या दिवशी कलशामध्ये जवळ पांढरे साखर ठेवून ती साखर प्रसाद म्हणून वाटावी, म्हणजे गोडवा आणि प्रेम नात्यांमध्ये वाढते. घरात सुखशांतीसाठी कलशाच्या पाण्यात थोडं गंगाजल टाकावं, म्हणजे घर नेहमी शुद्ध राहते. देवीसमोर बेलपत्र अर्पण केल्यास कुटुंबातील अडचणी कमी होतात. मुलांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित व्हावे म्हणून देवीला दूध अर्पण करून ते मुलांना पाजावे. घरात शंख वाजवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण पवित्र होते. आरोग्यासाठी कलशाजवळ धुपाचा वापर करावा, म्हणजे रोगराईपासून संरक्षण मिळते. रोज रात्री आपल्या घरात कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते. घरातील वाईट नजरेपासून व बचावासाठी कलशाजवळ मोहरी टाकावी. पिवळा रंग वापरावा, म्हणजे घरात लक्ष्मीच्या आगमन होते. कामात वारंवार अडथळा येत असतील तर कलशाजवळ नारळ ठेवून नंतर ते पाण्यात विसर्जित करावे. कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी
देवीसमोर 11 अगरबत्ती लावाव्यात आणि त्या जळून झाल्यावर अगरबत्तीची राख जमिनीत पुरावी. देवीसमोर लाल चुनरी ठेवावी आणि ती नंतर घरात जपून ठेवावी, म्हणजे सौभाग्य वाढते. देवीसमोर मनोकामना व्यक्त करून तांदूळ अर्पण करावा, म्हणजे इच्छित कार्य पूर्ण होते. जर घरात शांती नसेल तर घटस्थापनेच्या वेळी देवीला पांढरे फुलं अर्पण करावे, म्हणजे मनशांती मिळते. देवीसमोर बसून दुर्गा सप्तशतीचे पठण करावे, म्हणजे घरात सकारात्मकता वाढते. देवीला गोड पदार्थांचा नैवेद्य ठेवावा आणि नंतर तो सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यावा, म्हणजे घरात गोडवा टिकून राहतो. देवीला मनापासून नमन करून प्रार्थना केल्यास घरात आनंद आणि सुख, समृद्धी, शांती प्राप्त होते. तुम्ही जर हे सोपे आणि प्रभावी उपाय श्रद्धेने केले तर देवी दुर्गेची कृपा तुमच्या जीवनात अशीच राहो आणि त्यामुळे तुमचा फायदा होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन घंटी दाबा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळतील. थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज अँड युअर सपोर्ट. असाच राहू द्या, म्हणजे मला पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी आहे. तुमचा हा सपोर्ट अत्यंत आवश्यक आहे. थँक्स. तुम्हाला या व्हिडिओचा काय फायदा झाला का? नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा.